नमस्कार. ट्रॅव्हलर कविता या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. या चॅनल थ्रू मी माझे ट्रॅव्हल एक्सपिरियन्सेस शेअर करणार आहे. सो लेट्स स्टार्ट विथ द महाबळेश्वर टॉपिक. तर मी महाबळेश्वरच्या माझ्या एक्सपिरियन्सबद्दल बोलणार आहे. बेसिकली ही आमची बजेट ट्रिप होती. या ट्रिपमध्ये आम्ही एसटीचं रिझर्वेशन केलं होतं आणि पुण्यासाठी स्वारगेटवरून एसटी मिळतात. सकाळची 7:30ची एसटी आम्ही रिझर्व केली होती आणि रिझर्वेशन मस्ट आहे जेव्हा तुम्ही एसटीने जाता, कारण विकेंड्सला एसटी फुल असते, तुम्हाला जागा मिळणार नाही. आणि दुसरी गोष्ट, हा प्लॅन युजली 2 दिवस केला तर बेटर असतो, म्हणजे तुम्ही पूर्ण महाबळेश्वर एक्सप्लोअर करू शकता. सो इन दॅट केस स्टेसुद्धा बुक करणं इम्पॉर्टंट असतं. आम्ही मार्केटजवळच एक व्यंकटेश हॉटेल म्हणून आहे, तिथे आम्ही आमचा स्टे बुक केला होता. तिथलं जे काही डिशेस होत्या, म्हणजे ते पहिली गोष्ट तर प्युअर व्हेज आहे. सो जे प्युअर व्हेजिटेरियन आहेत त्यांच्यासाठी ते एक चांगलं रेकमेंडेशन आहे. आणि सो कमिंग बॅक टू द टेस्ट, सो त्यांची फूड क्वालिटी खूप चांगली आहे आणि क्वांटिटीसुद्धा चांगली आहे. आणि बेसिकली तिथला जो स्टाफ आहे तो कोऑपरेटिव्ह आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही विकेंडला प्लॅन करणार असाल महाबळेश्वरला जायला तर ट्रॅफिक लागणारच, हे कन्सिडर करून तसं त्याप्रमाणे प्लॅनिंग करा. आणि तिथे रिक्षा अवेलेबल नसतात, तिथे फक्त टॅक्सी अवेलेबल आहे आणि टॅक्सी इट्स क्वाईट एक्सपेन्सिव्ह. सो म्हणजे ज्यांना बजेट फ्रेंडली ट्रिप प्लॅन करायची आहे तर किंवा ज्यांना जास्त खर्च करायचा नाही आहे 2 दिवसाच्या ट्रिपमध्ये, तर त्यांच्यासाठी एक चांगला ऑप्शन आहे इकॉनॉमिकल, तो म्हणजे एसटी. जशी आपल्या इथे पुणे दर्शनची बस आहे तशी तिकडे महाबळेश्वर दर्शनची बस आहे आणि ती 2 दिवस म्हणजे 2 दिवस ते पूर्ण कवर करतात. पहिल्या दिवशी महाबळेश्वरचे सगळे पॉईंट्स कवर करतात आणि तिथे लिस्ट लावलेली आहे. जसं तुम्ही महाबळेश्वरच्या एसटी स्टँडवर उतराल तिथे रिझर्वेशनची एक विंडो आहे, त्या विंडो शेजारीच त्यांनी सगळं पॉईंट्स लिहिलेले आहेत आणि किती टायमिंग्स वगैरे सगळं त्यांनी मेन्शन केलेलं आहे त्यावर. आणि उतरल्यास तुम्ही तुमच्या रिटर्न तिकीटचं रिझर्वेशन करू शकता तिथूनच महाबळेश्वर एसटी स्टँडवरून. आणि कधी कधी एसटी लेटसुद्धा होते, सो ते सुद्धा कन्सिडर करून त्याप्रमाणे तुम्ही रिटर्नचं रिझर्वेशन करा. कारण आम्ही जेव्हा गेलो होतो तेव्हा आमची एसटी पंक्चर झाली होती, सो आम्ही दुसरी एसटी आम्हाला मिळाली होती आणि थँकफुली आमचं रिझर्वेशन होतं म्हणून आम्हाला काही इश्यू नाही आला. सो इम्पॉर्टंट आहे की तुम्ही रिझर्वेशन केल्याशिवाय एस टीमध्ये जाऊ नका. आणि ज्यांना एस टीचा त्रास होतो ते वोल्वोसुद्धा बुक करू शकतात. आणि तिसरी इम्पॉर्टंट गोष्ट आहे की तिकडे हॉर्स रायडिंग बरेच जण करतात, पण तुम्ही जर वॉकिंग प्रेफर करत असाल तर इट्स बेटर, कारण आम्ही हॉर्स हायर केला होता पण तेवढं अंतर नव्हतं जेवढं त्यांनी आम्हाला सांगितलं होतं. सो युजली ते त्यांचा बिझनेस आहे, त्यामुळे ते आपल्याला सांगणारच की हे खूप लांब आहे, त्यामुळे ते आपल्याला हॉर्स हायर करायला कन्व्हिन्स करतातच. आणि जरी तुम्ही केला तरी तुमचं निगोशिएशन स्किल चांगलं पाहिजे, कारण ते काहीच्या काही रेट सांगतात, त्यामुळे निगोशिएशन स्किल खूपच चांगलं पाहिजे. आणि तिथेच सनसेट पॉईंटसुद्धा आहे. आणि पंचगंगा मंदिर आहे, तिथे 5 नद्यांचा उगम होतो, तिथे तुम्हाला सगळी माहिती असेलच. ते खूप जुनं मंदिर आहे, तिथे शूटिंग अलाउड नाही आहे आणि ते चांगलीच गोष्ट आहे, तिथे शूटिंग अलाउड नाही आहे. खूप जुनं मंदिर आहे ते आणि तिथलं पाणी खूप चांगलं आहे. तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एक वॉटर बॉटल कॅरी करून ते पाणी तुम्ही घरी नेऊ शकता किंवा प्रवासामध्ये वापरायला. ते फिल्टर्ड वॉटरपेक्षाही चांगलं वॉटर आहे तिथलं पाणी. आणि मला सगळ्यांना एक या व्हिडिओद्वारे एक रिक्वेस्ट करायची आहे की जेव्हा केव्हा तुम्ही मंदिरांमध्ये देवळांमध्ये जाल तेव्हा शक्यतो देवाचं फोटोशूट करणं हे शक्यतो टाळावं. म्हणजे एक माझं
सगळ्यांना विनंती आहे, कारण समजा तुम्ही महाराष्ट्र सोडून दुसऱ्या राज्यांमध्ये फॉर एक्झाम्पल साऊथ साईडला गेलात तर तिकडे म्हणजे तिरुपतीला तर फोनच सबमिट करून घेतात आणि बाकी देवळांमध्ये तर अलाउडच नाही आहे, ते स्विच ऑफ करायला सांगतात किंवा सायलेंट करायला सांगतात. म्हणजे आम्ही पॉंडिचेरीला गेलो तर तिथे तर आम्हाला फोन अजिबात काढून नव्हतं दिला बाहेर. सो मग हे आपण महाराष्ट्रात सुद्धा फॉलो करायला पाहिजे. म्हणजे आपण देवळात गेल्यावर तिथली जी चांगली एनर्जी आहे ती घ्यायला जायला पाहिजे. तिथलचं जे काही वातावरण आहे ते फील करणं महत्त्वाचं असतं. फोटो काढणं किंवा त्याचं शूटिंग करणं हे इतकं महत्त्वाचं नसतं. आणि आता एनिवे मंदिरांचे वेबसाईट्स असतात त्याच्यावर तुम्हाला फोटोज मिळून जातात. त्यामुळे माझी ही सगळ्यांना विनंती आहे की शक्यतो हे टाळावं फोटो काढणं. आणि पेहरावसुद्धा संपूर्ण पायापर्यंत असेल तर उत्तमच आहे. म्हणजे तिकडे लिहिलेलं आहे त्यांनी एक शिवमंदिराच्या इथे. शिवमंदिरात विकेंड्सला गेलात तर गर्दी असणार आहे. आम्ही लांबूनच दर्शन घेतलं, आम्हाला आतमध्ये जाता नाही आलं, खूप वेळ कमी होता. त्यानंतर मॅप्रो गार्डन ओव्हररेटेड आहे. तिथे सगळं खूप महाग आहे. म्हणजे बजेट फ्रेंडली ट्रिपसाठी सांगायचं झालं तर तिथलं स्ट्रॉबेरी क्रीम खूप फेमस आहे. ते तुम्ही कुठल्याही कॅफेमध्ये छोट्याशा खाऊ शकता, तिथे खूप छान मिळेल, सेम टेस्ट असते. मॅप्रो गार्डन इज काइंड ऑफ ओव्हररेटेड असं मला वाटतं. बाकी तुमच्या प्रेफरन्सप्रमाणे तुम्ही तुमची ट्रिप एन्जॉय करा. आणि माझी माहिती तुम्हाला आवडली तर शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा सो दॅट मी नेक्स्ट व्हिडिओ करू शकेन. मे बी पॉंडिचेरी व्हिडिओ करण्याचं माझं आहे नेक्स्ट. ओके, थँक यू सो मच. स्टे सेफ, स्टे हेल्दी. बाय बाय.